हिंदवी स्वराज्याचा सूर्योदय. आग्र्याहून यशस्वीरित्या सुटल्यानंतर शिवाजी महाराज आणि संभाजीराजे अनेक संकटांवर मात करून महाराष्ट्रात परतले. राजांनी लगेचच पुरंदरच्या तहात गमावलेले किल्ले परत जिंकण्यास सुरुवात केली. पण त्यांना कळून चुकले होते की एका स्वतंत्र आणि सार्वभौम राज्यासाठी केवळ शौर्य पुरेसे नाही, तर त्याला औपचारिक मान्यता मिळणेही आवश्यक आहे. त्यावेळी अनेक राजे महाराजे शिवाजी महाराजांना केवळ एक बंडखोर जमीनदार मानत होते. या परिस्थितीला बदलण्यासाठी आणि स्वराज्याला एक कायदेशीर आणि राजकीय ओळख देण्यासाठी राज्याभिषेक करणे अत्यंत महत्त्वाचे होते. ही केवळ राजांची इच्छा नव्हती, तर जिजाऊंचे स्वप्न होते की त्यांच्या शिवबाने स्वतःचे सार्वभौम राज्य स्थापन करावे. राजधानी रायगडावर राज्याभिषेकाची भव्य तयारी सुरू झाली. देशातील विद्वान ब्राह्मण, राजे महाराजे आणि परदेशी वकिलांना आमंत्रणे पाठवण्यात आली. महाराजांसाठी 32 मण सोन्याचे भव्य सिंहासन तयार करण्यात आले. संपूर्ण रायगड एखाद्या नववधूप्रमाणे सजवला जात होता. या राज्याभिषेकासाठी काशीचे प्रसिद्ध विद्वान गागाभट्ट यांना बोलावण्यात आले. गागाभट्टांनी या सोहळ्याचे पौरोहित्य स्वीकारले, ज्यामुळे या राज्याभिषेकाला संपूर्ण भारतातून मान्यता मिळाली. त्यांनीच शिवाजी महाराजांची वंशावळ तयार करून ते एक क्षत्रिय राजा असल्याचे सिद्ध केले. 6 जून 1674 हा तो ऐतिहासिक दिवस होता. रायगडावर उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण होते. सोहळ्याच्या आदल्या रात्री महाराजांनी भवानी मातेचे दर्शन घेतले आणि जिजाऊंचे आशीर्वाद घेतले. त्यांच्या मनात आपल्या हजारो मावळ्यांच्या बलिदानाचे स्मरण होते, ज्यांच्यामुळे हा सुवर्ण दिवस उगवला होता. राज्याभिषेकाच्या दिवशी महाराजांनी पहाटे उठून स्नान केले आणि राजेशाही वस्त्रे परिधान केली. 7 पवित्र नद्यांच्या पाण्याने त्यांना अभिषेक घालण्यात आला. मंत्रोच्चारांच्या गजरात महाराज आपल्या सुवर्ण सिंहासनाकडे गेले. गागाभट्टांनी महाराजांच्या डोक्यावर छत्र धरले आणि त्यांना क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जयघोष करत राज्याभिषेक केला. त्याच क्षणी रायगडावरील तोफांनी सलामी दिली आणि तोच आवाज स्वराज्यातील प्रत्येक किल्ल्यावरून घुमला. छत्रपती या पदवीचा अर्थ होता प्रजेचा रक्षणकर्ता. हा केवळ एक किताब नव्हता, तर प्रजेच्या सुखदुःखाची जबाबदारी होती. राज्याभिषेकानंतर महाराजांनी हत्तीवर बसून जनतेला दर्शन दिले. लोकांनी आपल्या राजावर फुलांचा वर्षाव केला. छत्रपती झाल्यावर महाराजांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यांनी राज्याभिषेक शक नावाची नवीन कालगणना सुरू केली. स्वतःच्या नावाची शिवराई होऊन ही सोन्याची नाणी पाडली आणि राज्यकारभारासाठी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही केवळ एक घटना नव्हती, तर तो हिंदवी स्वराज्याचा सूर्योदय होता. या घटनेने गुलामगिरीच्या अंधारात स्वातंत्र्याची एक नवीन ज्योत पेटवली, जी पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्रोत बनली. हे एक सार्वभौम, स्वतंत्र आणि प्रजेच्या हिताचे राज्य होते.